थँक्यू. सर्वोच्च न्यायालयाने ही बाब अद्यापही स्पष्ट केली नाही की कोल्हापूरला बेंच स्थापन करण्यात, कोल्हापूरला उच्च न्यायालयाचं एक स्थापना होईल असं जाहीर केलं. पण सुरुवातीच्या काळात किती न्यायाधीश नेमले जातील, फौजदारी करता किती राहतील, दिवाणी करता किती राहतील, त्यात डिव्हिजन बेंच स्थापणार का, आणि त्या दृष्टिकोनातून इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे आज कोल्हापूरला तसं उपलब्ध आहे का याची देखील चाचपणी उच्च न्यायालय करेल. पण एक गोष्ट मात्र चांगली झाली, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि मला वाटतं कोकणातील सिंधुदुर्ग या रत्नागिरी, सोलापूरही त्याच्यामध्ये आहे. तर माझ्या मते 6 जिल्ह्यांचं कामकाज इथे चालवलं जाईल कोल्हापूरच्या बेंचकडे. त्याच्यामुळे मुंबईच्या न्यायालयावरचा लोड कमी होईल आणि लोकांना लवकरात लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षा करायला आपल्याला हरकत नाही. वकिलांच्या सध्या काही अडचणी आहेत, ज्यामध्ये वकिलांचं स्टायफंड असेल किंवा पेन्शन असेल, किंवा दुसरा विषय असा आहे की पश्चिम महाराष्ट्रातल्या जी इकडची ह्या भागातली मुलं आहेत त्यांना एक्झामसाठी इकडे औरंगाबाद, नागपूर ह्या भागात लांब लांब जायला लागतं. त्यासाठी आपण काय प्रयत्नशील राहणार आहोत? वकिलांच्या बाबतीमध्ये एक वकिलांचं संरक्षण कायदा त्यांचा असावा अशा तऱ्हेची मागणी महाराष्ट्र बार कौन्सिलच्या काही सदस्यांनी देखील केलेली आहे. अर्थात या बाबतीत काय मॉडॅलिटी आखता येईल ते बघितलं गेलं पाहिजे. ज्याप्रमाणे वैद्यकीय पेशातील डॉक्टरांवरती हल्ले होतात त्या संदर्भातील सरकारने कायदे आणले, परंतु वकिलांच्यावरचे हल्ले होतात हे कोणत्या कारणामुळे, या कारणाने असे हल्ले किती झाले आहे, ते का घडले याचं देखील निश्चितपणे तपासणी करता येईल. आणि त्याबद्दल एकदा स्टॅटिस्टिक मिळाल्यानंतर वकिलांच्या संरक्षणाचा कायदा देखील आपल्याला आणता येईल का याचाच देखील मी अभ्यास केला. साहेब, विधानसभेमध्ये जो राडा झाला, एका आमदारांच्या समर्थकांनी असं विधान भवनामध्ये मारामारी केली, किती शोभनीय आहे. निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील ही बाब स्पष्ट केली आहे की विधिमंडळाच्या आवारात काही व्यक्तींनी तुंबळ मारामारी केली आणि त्यामुळे पर्यायाने लोकशाहीचा जो बुरुज असतो असं विधिमंडळ त्याची अप्रतिष्ठा झाली आहे. असे प्रकार व्हायला नको होते, दुर्दैवाने घडले आणि त्याकरता मुख्यमंत्र्यांनी देखील विधानसभेच्या अध्यक्षांना विनंती केली की विधान भवनाच्या परिक्षेत्रात अशा प्रकारचा गोंधळ जर होत असेल त्या बाबतीमध्ये अध्यक्षांनी देखील योग्य तो निर्णय घ्यावा. आणि माझ्या मते या दृष्टिकोनातून अध्यक्षांनी कारवाई सुरू केलेली दिसते. पण आज जी बातमी काल फक्त होती की दोन्ही पक्षाच्या ज्यांनी होते त्यांचे कार्यकर्ते होते त्यांनी विधिमंडळात दिलगिरी व्यक्त केली, पुन्हा त्याच्यावरती मतभेद झाले. परंतु ही गोष्ट खरी आहे की कुठल्याही चांगल्या नागरिकास असे प्रकार ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्या लोकप्रतिनिधींच्या समर्थकांनी अशा रीतीने कायदा हातात घेणं हे केव्हाही गैर आहे. अर्थात मला खात्री की कायदा या बाबतीत योग्य ती पावलं उचलेल आणि बघूया काय होतं. साहेब, उद्धव ठाकरेंची मुलाखत आज प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये निवडणूक आयोगावरती ताशेरे वळलेले आहेत. निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फसला धोंडे आहे असं म्हटलं. ठाकरे हा ब्रँड आहे, तो कुणीही पुसू शकत नाही असं म्हटलं. नाही, असं आहे की मी सध्या राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून माझी राज्यसभेवरती नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे राजकीय पक्षांचे नेते आणि राजकीय पक्ष एकमेकांनी हितवारोप करत असतील तर त्यावरती मी कुठलीही दखल घेणार नाही आणि तो माझा भागही नाही. कारण मी काही एक उत्तर दिलं त्याच्यावरती तुम्ही प्रतिउत्तर दुसरीकडनं मागा. त्याच्यावरती राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून राज्यसभेवरती
मी इम्पार्शली यामध्ये कुठेही कॉमेंट करणार नाही. सर्किट बेंचसाठी साहेबांना भेट तर देणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांना भेट दिली. राजकारणात येतोय, राज्यसभेवरती येतोय, कसं बघता याकडे? मी राजकारण कधी घाणेरडं आहे असं म्हटलं नाही. उलट पक्षी राजकारणात असणाऱ्या व्यक्तींना आपला संसार सोडून, घरदार सोडून सामान्य माणसाच्या करता, हिताकरता तो झटला पाहिजे अशी अपेक्षा राजकारण्यांकडून असतं. काही वेळेला असं घडत नाही आणि त्यावेळेला घडत नाही, त्यावेळेला राजकारण्यांची प्रतिमा ही मलिन होत असते. मी माझ्या बुद्धीच्या कृतीप्रमाणे राजकारण हे चांगलं आहे. राजकारणामध्ये तुम्हाला कायदे चांगले करता येतात, अभ्यास करता येतात. या देशाला भक्कम आणि एक वेगळं त्याचं वळण देण्याकरता देखील मी माझ्या बुद्धीचा उपयोग करेल, एवढंच मी आश्वासित करतो. आता तुम्ही कोणत्या पक्षाचे खासदार नाही आहे, राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, त्यामुळे तुम्ही पॉलिटिकल भाष्य करायला हे करताय? नाही, मी पॉलिटिकल भाष्य कुठे केलेलंच नाही. तेच मी आजही म्हटलं, पाळताय जपताय खूप पुन्हा येऊ नये तरी तुम्ही भाषणात उल्लेख केला की निवडणुकीच्या दरम्यान मला राजद्रोही देशद्रोही म्हणणे. हो, माझं दुःखद अनुभव मी सांगितला. हां, मग तशी दुःख वाटायला येणार ना आता आपण त्या नाही, प्रांतात. असं आहे बघा, ज्या लोकांना कळत नाही, ज्या लोकांना बेछूट आणि बेलगाम आरोप करण्याची सवय असते, त्यांच्याकडे मी माझ्या स्वभावाप्रमाणे दुर्लक्ष करतो. कारण शेवटी सत्य हे विजयी होत असतं, त्याच्यामुळे मी त्याला फारसे लीक करत नाही. आणि या बाबतीत अजून मी शपथ घेतली नाही. शपथ घेतल्यानंतर मला अधिक बोलता येईल. एक आमची शंका, आता आपण शपथ घेतल्यानंतर खासदार म्हणून राज्यसभेत जाणार, तर जे काही विशेष सरकारी वकील म्हणून जे आहे ते कार्य आपल्याला तसंच पुढं चालू ठेवता येईल कसं आहे? शपथ घेतल्यानंतर मी याचं उत्तर तुम्हाला देईन.